बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे वा 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 नाही रे नाही कुणाचे या जगात कोणी कुणाचं नाही हो वाटतं फक्त आपल्याला आपलं आपलं आहे या जगात 84 लक्ष योनीमध्ये सगळ्यात स्वार्थी कोण असेल तर हा मनुष्य प्राणी आहे महाराज लोकांना पटत नाही पण आवर्जून तुमच्या सगळ्यांच्या समोर ती गोष्ट सांगून जाईल माणूस किती स्वार्थी आहे हे ऐकायचं असेल तर माझ्या प्रश्नाची उत्तर फक्त 2 मिनिटात द्या तुम्हाला माणसाची जीवनाची पद्धत आणि रीत आणि कळाले महाराज की जय तुकाराम महाराज की जय भाई सब संतन की जय मामा चला वाले संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजले आवडी सुख घडोघडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परिउपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवं सर्वकार्येषु सर्वदा गजाननं भूतगणादि सेवितं कपितजम्बुफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं ओं नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवतारी जुजी गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः समचरण सरोजं सान्द्र नीलांबुदाभं जगनहित पानी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायुगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुमुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगाकार प्रथम मन पांडुरंगाकार प्रथम मन पांडुरंगाकार प्रथम मन पांडुरंगाकार प्रथम मन हे पांडुरंगाकार प्रथम मन पांडुरंगाकार प्रथम मन पांडुरंगाकार प्रथम मन पांडुरंगाकार प्रथम मन हे दुसरे चरण सततिया दुसरे चरण सततिया संत कृपादाने कदे विस्तार संत कृपादाने कदे विस्तार दुसरे चरण सततिया दुसरे चरण सततिया कृपादाने कृपादाने कदे विस्तार ओम ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो रे मस्तक हे पायावरी यावार करी संताचा वार करी संताचा वार करी संत हे पायावरी यावार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा पंढरीच्या देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया
दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे हे पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे गाते श्रोत्यांनी पाहते चतुर्विनोदे दुष्यंते सोमभावी पूर्णज्ञाते या सकळा ते विनवनी संत चरण जलागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग रामनामे उपजी आवडी सुख घडोघडी वाढू लागे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग अखिलकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानोबराय वैराग्य तपतीर्थ तेजोवलय वैराग्याची मूर्ती मंत पुतळे भगवान पांडुरंग परमात्म्याचे निस्सिम जीवलग निष्ठावान भक्त वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत सकल संत मांदियाळी आपल्या डोळ्यानं पाहता आली अनुभवता आली अभ्यास आली डोळ्यानं नवे नवे आपण त्यांचा अभ्यास करत असताना आपल्या सगळी नावं सगळ्यांच्या समोर आली सकल संतांचा विचार केला तर वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये सगळेच संत मोठे झाले म्हणजे काय जगाच्या मालकाच्या जवळ जाण्याचं सौभाग्य प्रत्येकाच्या वाट्याला आलं पण ऐका जगाच्या मालकाच्या जवळ जरी सगळे संत गेले असले तरी काहीच संतांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं ते कशामुळं ज्यांच्या वाट्याला खऱ्या अर्थानं सदेह वैकुंठाला जाण्याचं सौभाग्य प्राप्त झालं ते देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदनीय जगतमान्य जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा संतांच्या चरणराजाचा स्पर्श जीवनामध्ये सहज जरी झाला तरी जीवनाचा कायापलट कसा होतो याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे विठाला ऐका अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्यापूर्वी अल्पसा थोडासा परिहार देणं गरजेची गोष्ट आणि तो असा अकारण कारण करुणावरून आले रुक्मिणी प्राण संजीवन जगदाकार अखिलकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा आणि सकल संतांच्या कृपाशीर्वादाने मला म्हणायचंय सकल संतांच्या म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं जगाचा मालक आणि आदमापूरचा राजा असणारा संत श्रेष्ठ बाळूमामांच्या मनामध्ये आलं आणि बाळूमामांनी परत एकदा या नातेपुरी नगरीला पुन्हा एकदा दर्शन दिलं आणि म्हणून हा बग्गा क्रमांक 14 आणि या बग्ग्याची मालक असणारी सन्माननीय हलप्पा सुरनवर आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या नातेपुती नगरीला बाळूमामांच्या दर्शनाचा योग आलेला आहे गेल्या 8 दिवसापासून चालू असणार हा नाम सप्ताह आपण सर्वजण अनुभवतोय खरं तर आनंद वाटत असेल तुम्हाला सगळ्यांना देव घरी आल्यानंतर वाटणारा आनंद वेगळा आहे आणि ज्यांच्यामुळं घरी देव येतो ते संत घरी आल्यानंतरचा आनंद हा फार मात्र वेगळा आहे लक्षात ठेवा आणि आज तुमच्या नातेपोती नगरीला संतांच्या भेटी झालेली आहे संतांची भेट झालेली आहे आणि त्यांच्या भेटीकरता तुम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात त्यांच्या दर्शनाकरता जमलेला आहात रोज येत आहात नित्यनेमाने येत आहात खरं तर कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर याचं आयोजन नियोजन करणारी मंडळी फार महत्त्वपूर्ण आहेत कारण एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे एकट्यानं केलेलं नियोजन खऱ्या अर्थानं अनेकांना हजारो लाखो भाविकांना त्याचा दर्शनाचा योग येतोय आणि म्हणून शेंडगे कापड दुकान आयोजित मला वाटतं आमचे सुरेश दादा सन्माननीय शंकर दादा शेंडगे या परिवाराच्या माध्यमातून चालत आलेला हा 8 दिवसाचा कार्यक्रम हा कार्यक्रम संपन्न करत असताना खरं तर आजची अन्नदानाची पंगत असेल किंवा आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे ते सन्माननीय आमचे सचिन दादा पांढरे मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे सर्व हे सुद्धा आज कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय आमचे मोरे बाबा ही सगळीच प्रेमाची आदराची आपुलकीची माणसं आहेत सुंदर गायक वृंद आहेत मृदंग वादक आहेत आणि कार्यक्रमाची शोभा वाढवणारी तुम्ही सगळी भाविक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात सर्वांचं दर्शन घेतो आणि कार्यक्रमाचा विठाला 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 देखणं नियोजन या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि म्हणून या कार्यक्रमाकरता तुम्ही सर्वजण जमला ऐका अभंग तुकोबरांच्या गाथेतील 4 चरणाचा नाच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय फार सोपं सांगतात काय सांगतात संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय अजूनही माईक मनासारखा लागलेला नाही मला मॉनिटरला काहीच आवाज येत नाही मी काय म्हणतोय ते माझं मला कळत नाही विठाला 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 ऐका संतांच्या चरणराजाचा स्पर्श तुमच्या समोर मांडत असताना खऱ्या अर्थानं तुकोबराय फार गोड सांगतात संतांच्या चरणराजाचा स्पर्श सहज जरी झाला परिणाम वासनेचे बीज जळून जाय अंतकरणातली वासना समूळ नायनाट आणि नष्ट झाल्याशिवाय राहत नाही मग अंतकरणातली वासना नष्ट झाली आणि संतांच्या चरणराजाचा स्पर्श झाला परिणाम काय होतो मग राम नामे उपजी आवडी
सुख गडोगडी वाढू लागे. अंतकरणामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याच्या नामाचा आपोआप उल्लेख व्हायला सुरुवात होते, नामोल्लेख व्हायला सुरुवात होते. आणि मग जिकडं बघावं तिकडं आपल्याला सुख सुख आणि सुखच पाहायला मिळतं. बर त्यावेळेस अवस्था स्थिती परिस्थिती नक्की होते कशी? कंठी प्रेम दाटी नैनी निरलोटी हृदयी प्रगटी राम मग राम नामे उपजी आवडी सुख गडोगडी वाढू लाय. आणि मग तुकोबारे म्हणतात याच्यासारखं सोपं साधन जगाच्या पाठीवर कोणतं नाही महाराज. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामे उपजी आवडी सुख गडोगडी वाढू लागे. विठाला ऐका अभंगाचा थोडक्यात भावार्थ तुम्हाला सगळ्यांना समजलं असं गृहीत धरून कीर्तनाला सुरुवात करतो. बेटे बेटे सावधान बसलेले जरा व्यवस्थित बसा. कीर्तनात बसलो ना असं मस्त बसायचं. मामाच्या दरबारात बसलेले असताना असे मस्त बसा, रुबाबात बसा, टकाटक बसा, व्यवस्थित बसा, चेहरे व्यवस्थित ठेवा की जेणेकरून तुमचं तोंड बघून कीर्तनकाराला सुद्धा कीर्तन करावं असं वाटलं. हा कीर्तनकाराला सुद्धा कीर्तन करावं असं वाटलं. तुम्ही आजारी आहे का जरा? नाही माझाच आवाज तुमच्यापर्यंत येत नसेल कारण मलाच कळा ना काय. बरोबर का नाही? मोकळं बसायचं देवाच्या दारामध्ये. कीर्तन करायला सुद्धा कीर्तन करावं असं वाटलं पाहिजे. नाही तर परत तुम्ही म्हणणार आजचा 8व्या दिवसाचा बुवा भोरवरने आणला होता पण बुवा काय बरा. चांगला हुशार दिसताय की तुम्ही पण. हे असं व्हायला नको. त्यामुळे फ्रेश बसायचं, मस्त बसायचं, टकाटक बसायचं. आता सगळे हसलात, हसून असं वाटायला लागलं मला तुमची तोंड म्हणजे गुलाबाची फुलं. येतो लगेच फुलं फुलं. बरं फुलं तर फुलं पण कीर्तन संपेपर्यंत त्याची सूर्य फुलं करू नका म्हणजे झाला. विठाला फ्रेश बस. देवाच्या दारात बसतोय, संतांच्या दारात बसतोय, मोकळा बसायचं, आनंदात बसायचं. याचं कारण आहे देवाच्या दारात फ्रेश मस्त आनंदात का बसायचं याचं फक्त एवढंच कारण आहे आपल्याला जास्त दिवस जगायचं. तुमची डोके आहेत का जाग्यावर जरा? अरे जास्त दिवस जगायचं नाही याचा अर्थ कधी मरल याची गॅरंटी नाही. बरं पुढचा जन्म माणसाचाच मिळेल याची सुद्धा गॅरंटी नाही. आणि जरी मिळाला तरी आपण काय लय दिवा लावणार नाही. मिळाल नाही मिळाल माहित नाही पण मिळालेल्या जन्माचं सार्थक करावं असं वाटत असेल तर मात्र देवाच्या संतांच्या दरबारामध्ये बसल्यानंतर मोकळं बसायचं. लक्षात ठेवा कारण खरंच आहे महाराज क्षणभंगूर नाही भरवसा. या कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर कुणाचाच भरवसा नाही महाराज. कारण कुणाचाच भरवसा नाही. वाटतं आपल्याला फक्त माझं आहे माझं आहे माझं आहे. तुमचं आहे का? हे वाटतं ते तुमचं आहे का? पैसा पाणी धन दौलत सोनं नाणं ऐश्वर हे सगळं आपल्याला वाटतं हे सगळं माझं आहे, मी केलं, माझ्यामुळं झालं आणि आपल्याशिवाय दुसरा कोणी करू शकत नाही. वय नाही ही भावना आपल्याला वाटते पण हे सगळं वाटणारं मला सांगा तुमचं आहे का? हे वाटतं आपल्याला नाही रे नाही कुणाचे कोणी 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 हे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी हे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोय रे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोय मेला मागे सरबर दिल तुटतील जागे डोळे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही वा टाळी वाजवा जरा महाराज. किती गोड सांगितलंय. बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. वा वा वा
नाही रे नाही कुणाचे. या जगात कोणी कुणाचं नाही हो. वाटतं फक्त आपल्याला आपलं आपलं आहे. या जगात 84 लक्ष योनीमध्ये सगळ्यात स्वार्थी कोण असेल तर हा मनुष्य प्राणी आहे महाराज. लोकांना पटत नाही पण आवर्जून तुमच्या सगळ्यांच्या समोर ती गोष्ट सांगून जाईल. माणूस किती स्वार्थी आहे हे ऐकायचं असेल तर माझ्या प्रश्नाची उत्तर फक्त 2 मिनिटात द्या. तुम्हाला माणसाची जीवनाची पद्धत आणि रीत आणि कळल्याशिवाय राहणार नाही. ऐका, एका कुंभार समाजाच्या माणसानं माती गोळा केली. काय गोळा केली? मग अशी चांगलं केलं तर परत बंद केलं बरं का. काय केलं? एका कुंभार समाजाच्या माणसानं माती गोळा केली आणि तो कुंभार त्या मातीकडे बघायला लागला. सांगा किती वेळ, किती दिवस, किती तास, किती महिने, किती वर्ष त्या मातीकडे बघत बसल्यानंतर कुंभाराचं पोट भरणार आहे बरं. हा आवाज तुमचा येत नसेल तर अशा माना हलवा म्हणजे मला कळेल तुम्हाला काय म्हणायचं. त्या कुंभारानं त्या मातीकडे बघायला सुरुवात केली. सांगा किती महिने गेल्यानंतर त्या कुंभाराचं पोट भरणार आहे? भरल का? नाही भरणार. कुंभाराच्या लक्षात आलं ही माती आहे, या मातीकडे बघत बसलो तर एक दिवस आपली माती होईल. बरोबर का नाही? मग मातीकडे बघत बसण्यापेक्षा या मातीवर काहीतरी प्रक्रिया केली पाहिजे. काय करावं म्हणून कुंभारानं काय केलं माहितीये? त्या मातीमध्ये पाणी टाकलं. माती आणि पाणी दोघांचं मिश्रण केलं आणि तयार झाला त्याचं नाव हा चिखल तयार झाला. हा इथं काय नाते पद्धती वेगळं होत नाही ना. माती आणि पाणी मिक्स केल्याच्या नंतर तयार झाला त्याचं नाव चिखल. आता त्या चिखलाच्या गोळ्याकडे तो कुंभार बघायला लागला. ऐका, सांगा किती तास, किती महिने, किती दिवस, किती वर्ष बघत बसल्यानंतर त्या चिखलाच्या गोळ्याकडे बघून कुंभाराचं पोट भरणार आहे? भरल का? भरल नाही. नाही त्याच्या लक्षात आला हा चिखलाचा गोळा आहे. या चिखलाच्या गोळ्याकडे बघत बसलो तर आपल्याला काही मिळणार नाही. ओला आहे तोपर्यंत आकार देता येईल, एकदा का वाढला की परत आकार देता येणार नाही. अजून सोपं सांगू तुम्हाला, जोपर्यंत ओला आहे तोपर्यंत आकार देता येईल. जोपर्यंत ओला आहे तोपर्यंत आकार देता येईल. एकदा का तुमच्यासारखा वाढला की पण नाही हातात वाजवा टाळे, आता वाजवा. एकदा का तुमच्यासारखा वाढला की परत आकार देता येत नसतो. चला त्या ओल्या मातीच्या ओल्या मातीच्या गोळ्याला मात्र कुंभारानं आकार देण्याकरता स्वतःचे हात पुढे घेतले. स्वतःच्या हातानं किमया केली, हातानं आकार द्यायला सुरुवात केली. आकार देता देता सुंदर, सुबक, आकर्षक, देखणं बघतच राहावं इतकं अप्रतिम असं गाडगं मडकं तयार झालं. गाडगं मडकं तयार झालं. कुंभाराला आनंद वाटला. हातानं कमाल केली, किमया केली, सुंदर गाडगं मडकं तयार झालं. पण लक्षात आलं तयार केलेलं गाडगं मडकं मातीचं आहे. कशाचं आहे? मातीचं आहे. बरं मातीचं कधी फुटल काही सांगता येत नाही. पण मातीचंच मडकं जास्त काळ टिकावं असं वाटत असेल तर मडक्याला काय करावं लागेल? काय करावं लागतंय? कोण बोललं बरं हे? कोण काय करावं लागतंय आई? भाजावं लागतंय. बघा मातीचं मडकं जास्त काळ टिकावं असं वाटत असेल तर भाजावं लागतं. तसं रक्तामासाचं मडकं सुद्धा जास्त काळ टिकावं असं वाटत असेल तर बाळूमामाच्या नावानं भाजावं लागतं. त्याशिवाय माणसाच्या जीवनाची कधीच किंमत कळत नाही. बरोबर आहे? नीट आहे का? मग ते मडकं भट्टीत टाकलं, भट्टीतून बाहेर काढलं, भाजलं. आता मात्र गॅरंटी पटली, खात्री पटली. मडकं भाजलंय. आता भाजलेलं मडकं लवकर फुटणार नाही. मडकं लवकर फुटणार नाही ही खात्री मात्र त्या कुंभाराला आली खरी. पण तयार केलेलं मडकं, भाजलेलं मडकं पोटही भरणार नाही. कसं पोट भर? मग या मडक्याला आपलं पोट भरावं असं वाटत असेल तर मडक्याचा काय करावं लागल? काय करावं लागल? आमच्या भोरच्या भाषेत बाजार करावं लागल आणि तुमच्या भाषेत ते विकावं लागल. बरोबर का नाही? मग त्या बाजाराला न्यायचं ठरलं. मग तुमचा बाजाराचा दिवस हा बुधवार. वा आमचा मंगळवार. पहिला आमचा बाजार मग तुमचा बाजार. ऐका, मग त्या बुधवारच्या दिवशी मात्र तो कुंभार ते मडकं घेऊन बाजारात गेला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत गिराईक येत होती. मोबदला पटत नव्हता. वैताग आला. अरे एवढी प्रक्रिया केली, एवढं काम केलं आणि एवढी प्रक्रिया करून या मडक्याला जर बनवलं असेल आणि एवढ्या प्रक्रियेनंतर सुद्धा या मडक्याला जर गिराईक लागत नसेल तर या मडक्याचा काही उपयोग? मी माझ्याकडे हात केला म्हणजे मला चांगलं गिराईक आहे बाबा. मी त्या मडक्याचं सांगतो या. त्या म्हणजे त्या नाही, त्या कुंभाराच्या मडक्याचं. चला त्या कुंभाराच्या मडक्याचं नक्की काय होणार होतं कोणास ठाऊक. संध्याकाळचे 5 वाजले आणि मग देवाच्या मनात होतं काही कळेना झालं. 5 वाजता मात्र एक गिराईक आलं. एक गिराईक जसं आलं तसं गिराईकाचा मोबदला पटला. मोबदला जसा पटला तसं कुंभारानं मडकं देऊन टाकलं. कुंभारानं जसं मडकं दिलं तसं मडक्याच्या बदल्यात कुंभाराला मिळाले काय? तेवढं पटक्यान सांगता येते. त्याच्याकरता सगळं आयुष्य चाललंय म्हणावं. कुंभाराला मडकं विकलं आणि मडक्याच्या बदल्यात कुंभाराला मिळाले पैसे. माझं मत आहे आता तरी कुंभाराचं पोट भरलं पाहिजे. पण भरलंय का? भरलंय का? अरे बोला बोला, भरलंय का? नाही म्हणताय. कुंभार काय ओळखीचा होता का? तुमच्या पाहुणा होता? कुंभाराचं मडकं भरलं? मडकं भरलं नाही.
अरे पोट भरलं नाही, मला नीट सांगा. कुंभाराचं जर पोट भरलं असतं तर विशाल दादा सकाळी कुंभारानं बोरला कीर्तन करून संध्याकाळी नात्यापोत्यात कीर्तन घेतलं. म्हणजे कुंभाराला रोज 2-2 कीर्तन करावी लागतात तरी कुंभाराचं पोट भरत. मी माझ्यावर घेऊन सांगितलं की तुम्हाला गुदगुल्या झाल्या हो, पण तुमचंही काही वेगळं नाही. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत धडपड करतोय, पण हे ईदभर असणारं पोट मात्र कुणाचंच भरलं नाही. याला सुद्धा प्रमाण आहे. सर्व सुखाची याचा जन्म गेला, जन एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिसा दिन पावला, माया बेटीला जीव मारला. जन्म गेला, जन एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिसा दिन पावला, माया बेटीला जीव मारला. सर्व सुखाची याचा जन्म गेला, जन एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिसा दिन पावला, माया बेटीला जीव मारला. जन्म गेला, जन एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिसा दिन पावला, माया बेटीला जीव मारला. जीव मारला. वा 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 वा, क्या बात आहे मावा. असा जन्म गेला तरी सुद्धा पोट भरलं नाही. इथं भर पोटासाठी पोटासाठी. आवाज द्या या जन्मात तरी. भर पोटासाठी आवाज अजिबात येत नाही हो. इथं भर पोटासाठी पोटासाठी. इथं भर पोटासाठी पोटासाठी. पहा केवढ्या टाटी, पहा केवढ्या टाटी, पहा केवढ्या टाटी, पहा केवढ्या टाटी. इथं बरे पोटासाठी पोटासाठी. इथं बरे गोड आहे. इथं भर पोटासाठी पोटासाठी. त्या पोटा करता काय? पहा केवढ्या आटाटी, पहा केवढ्या आटाटी. कशा करता? इथं भर त्या पोटा करता धडपडतोय. ज्यानं कुंभारानं मडकं विकलं होतं ना, तो तेवढ्यावर गप्प बसला नाही. पुन्हा घरी आला, पुन्हा माती, पुन्हा पाणी, पुन्हा चिखल, पुन्हा घडवणं, पुन्हा भाजणं, ही कुंभाराची प्रक्रिया सुरू झाली. पण ज्याला मडकं विकलं होतं, माझा मुद्दा वेगळा आहे. ज्याला मडकं विकलं होतं तो मडकं वापरत होता. 2 महिने, 4 महिने, 6 महिने मडकं वापरलं. आणि 6 महिने मडकं वापरता वापरता एक दिवस मडकं हातातून खाली पडलं. मडकं जसं हातातून खाली पडलं, जरा उशिरा पडलं का तुमचं? बर. मडकं जसं हातातून खाली पडलं, असं मडकं जसं हातातून खाली चालू द्या 9 वाजेपर्यंत. हा, मडकं जसं हातातून खाली पडलं तसं मडक्याची सोन्याची बिस्किट तयार झाली. वय नातेपुते, हा, मडकं जसं खाली पडलं तसं मडक्याचे झाले तुकडे, आणि तुकड्याचं रूपांतर झालं मातीत. कशात झालं? मातीत. मग मातीपासून बनवलेलं मडकं. एवढी प्रक्रिया केल्यानंतर त्या मडक्याला जर परत मातीत जावं लागत असेल तर पंचमहाभूतांनी तयार झालेला हा मानवी देह कितीही रंगवा, कितीही सजवा, कितीही नटवा, एक दिवस या शरीराची सुद्धा मातीच होणार आहे. त्याला सुद्धा प्रमाण आहे. शरीराची होय माते, 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 शरीराची होय माते. कोणी नयेती सांगाती, कोणी नयेती सांगाती, शरीराची होय माते, शरीराची होय माते.
शरीराची होय माती शरीराची होय माती कोणी नाही ती सांगाती कोणी नाही ती सांगते कोणी नाही ती सांगते शरीराची होय माते कोणी नाही ती सांगाती कोणी नाही ती सांगाती कोणी नाही ती सांगा कोणी नाही ती सांगा कोणी नाही ती सांगाती 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 शरीराची कोणी नाही प्रत्येकाच्या शरीराची माती होणार आहे. पण एक सांगू उद्या काय करायचं लोक आज इको कमी करायचं उद्या काय करायचं लोक आज ठरवतात पुढच्या महिन्यात काय करायचं काय घ्यायचं हे लोक आज ठरवतात ए आई अरे पुढच्या 6 महिन्याला काय घ्यायचं हे लोक आज ठरवतात पण हे 6 महिन्यात ठरवता एक दिवस मरायचं हे कधी ठरवत किती लोक लबाडत मारा या जगात मरण्यासारखं दुसरं दुःख जगाच्या पाठीवर कोणतं नाही पण हे मरण रोज विसरून चालले आणि रोज नवं आयुष्य नव चैतन्यात जगण्याचं प्रत्येक जण स्वप्न बघतोय पण एक लक्षात ठेवा हे किती दिवस तुमच्या हातात आहे हे कुणाला माहित नाही माझं करून आयुष्य जगण्यात काय मजा मारा एका म्हातारीनं 60 वर्ष पैसे नवऱ्यानं 500 दिले की 200 बाजूला ठेवलं लेकाने 100 दिले की 50 बाजूला ठेवलं लेकीने 200 दिले की 100 बाजूला ठेवलं 50 100 200 50 100 200 असं करत करत 60 वर्ष पैसे साठवले आणि 60व्या वर्षी म्हातारीला कळलं सोन्याचं दर कमी झालं सोन्याचा दर जसं कमी झालं कळलं आणि पैशाचा डबा जसा फुल भरला तसं म्हातारी लेकीला सांगते का सोनाला सांगते नातं कुणाला सांगता खरं बोला खरं आता नाही तर बाळमामाच्या दारात तुम्ही लक्षात ठेवा कुणाला सांगते काय जरा कमी येते मला कुणाला लेकीला सांगते हा सुनाला सांगितल्यावर तिला आकडी नाही का ती वाकडी होईल हा पण सांगते कुणाला लेकीला सांगते रातचा फोन करते म्हातारी हळूच करते मी तर काहीच बोललो नाही पण मला काय म्हणायचं ह्यांना पक्क कळ एवढ्या डेंजर आहे म्हातारीला लेकीला बोलून घेतलं सकाळी 6 वाजता पुरीनं दरवाजाची बेल वाजवली मी आले मम्मी जशा दारात जशी लेक दिसली तसा आईला आनंद झाला नाश्ता पाणी झाला नात्यापुत्याच्या सोनाराच्या दुकानात मात्र त्या दोघी माया लेकी गेल्या जमलेलं सगळं पैसे सोनाराच्या टेबलावर टाकलं आणि म्हातारीला डाक करायचा नाद नाही म्हातारीला मनी करायचा लय नाद असतो मनी केलं मनी जमा झालेले पैसे सोनाराला दिलं आणि सोनाराला दिलेल्या पैशातून मनी झाले 30 किती झाले अरे 30 मनी झाले 30 60 वर्ष साठवलेल्या पैशातून मनी झाले 30 आणि दुर्दैवानं 60व्या वर्षी मनी केले 30 आणि 61व्या वर्षी म्हातारी काय झाली पाहुणी होती होय तुमची लगेच मिली म्हणता मिली 60व्या वर्षी 30 मनी केल्या आणि 61व्या वर्षी म्हातारी मिली घरातली भावकीतली माणसं जवळ आली म्हणली काय का असा ना बिचारीनं रुपये गोळा केलाय आयुष्यात पोटाला चिमटा काढला स्वतःच्या पोटाला खाला नाही पण एवढा पैसा जमा केलाय बिचारीनं जेवढं मनी केल्यात तेवढं आपल्या तिच्या बरोबर जाऊ द्या एवढी सज्जन होय तुम्ही जाऊ द्या हा मग म्हातारीनं 60व्या वर्षी 30 मनी केले पण म्हातारी बरोबर शेवटी मनी किती आहे शेवट मनी शेवट एक ती बी निवडणारी लय हुशार असती जो चिंबलाय जो फुटलाय तसलाच मनी म्हातारीवर चांगलं मनी बरोबर बाजूला काढले जातात महाराज खरंय का खोटंय मग मेल्यानंतर फुटका मनी सुद्धा जर तुमच्या आमच्या बरोबर शेवटाला जात नसेल तर आयुष्यभर प्रॉपर्टी करून कमवलेलं धन शेवटी बरोबर येणार आहे का अरे नीट वाक्य ध्यानात ठेवा बसलेली सगळी मंडळी मेल्यानंतर हा अपवित्र देह पवित्र होण्याकरता एक पान तोंडात टाकतात कोणतं आंब्याचं हा का टणटणीचं कोणतं
मेल्यानंतर अपवित्र देह पवित्र होण्याकरता एक पान तोंडात टाकतात, त्याचं नाव तुळस. एका तुळशीच्या पानानं अपवित्र असणारा देह पवित्र होतो. मेल्याव कधी कधी मेल्या. मग जिवंतपणे तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार. टाळी वाजवू नका, माळा घाला. हो, लगेच टाळ्या वाजवताय. आमचा झालाय सांगायचा धंदा आणि तुमचा झालाय वा वा, तेवढं चांगलं तुमच्या ध्यानात आहे. नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे. तो रात्रभर जरी बोंबालला तरी आम्हाला फरक पडत. ह्याच्याकरता मला तारीख दिली होय. कुठे गेले शेंडगे दादा? हा, म्हणजे मी किती जरी जीव काढला तरी त्याचा काय फायदा? ऐका, असं मोकळं हसायचं महाराज. आणि असे हसणारी माणसं आवडतं तो मला. काय काय एवढी ही क्षेत्र आहेत विशाल दादा, किती बी हसवा. बुलडोजर गेलाय जसा ह्याच्या थोबाडावून, तो असाच किती बी हसवा. बरं की विठाला विठाला उद्याचा टायमिंग झालेला आहे. दर्शन रंग बंद होणार आहे. कृपया सगळ्यांनी आलेल्या भाविकांनी त्याची नोंद घ्यायची. काय सांगत होतो मी तुम्हाला? मोकळं बसायचं, फ्रेश बसायचं, हसायचं मार. अरे काळा असा ना का, मी तर काय लय गोरा आहे का? पण कसा फ्रेश आहे आपला यार, आहे का ना? वाटतोय का? हो तरी म्हणा, हो तोंडाव तरी चांगलं म्हणा, मागणी मोडा बोट, पण आता तरी चांगलं म्हणा. मोकळं राहिलं पाहिजे का नाही? लय काय 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 चित्र महाराज. काय काय ठिकाणी जर गेलो ना महाराज, तुम्हाला सांगतो आज एवढा मोठा समाज आहे. जवळजवळ आज रविवार असल्यामुळे गर्दी सगळी मोठ्या संख्येने या ठिकाणी होणार आहे. दररोज जेवढी मोठी गर्दी आहे. बाळूमामाचा भक्त परिवार तेवढा मोठा आहे. आपलं काय, उलट एवढ्या मोठ्या दरबारात माझ्यासारख्या सर्वसामान्य कीर्तन करायची संधी मिळते. हे माझ्या आयुष्यात भाग मिळालेलं सगळ्यात मोठं भाग्य आहे. ह्याच्यापेक्षा काय आशीर्वाद आहे बाळूमामाचा. म्हणून आवर्जून सांगतोय, मोकळं बसायचं, फ्रेश बसायचं, हसरे चेहरे ठेवायचे. महाराज तुम्हाला मी विनोद म्हणून सांगत नाही. कधी कधी ते मांजर आडवं गेलेलं चांगलं येते कधी ध्यानात, हा? पण तसल्या तोंडाचा जर गेला, अगा या तुमचं होणारं काम बोंबालं म्हणून समजायचं. लय ती चित्र. एकदा मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो. मी तालुका जिल्हा सांगणार नाही, लांबून लांबून लोक आल्यात, भांडणं लावाल तुम्ही. तुमचं काय सांगावं महाराज? हा, तर त्या गावात मी कीर्तन, एवढा मोठा समाज तुम्हाला सांगतो महाराज, एवढा मोठा समाज. माणसं मोजली मी तर मला धरून 23 माणसं होती. माझी अक्कल पण झाली. म्हणलं आता करावं काय? 23 माणसं, 23. बरं 23 असा नका, असा नका, पण 23 नीट पाहिजेत ना. सगळी तरणी बांड होती 75च्या पुढची. मला सुधारायचंच पण झालं. म्हणलं ह्यो मी बुवा, मी का निराडलेला बुवा आहे का? बरं मी असा तरणा बांड गडीन, ती माझ्या पुढे. बरं त्या असणारा 23 असा ना का, पण नीट पाहिजे ना. ती 23 तऱ्हेची 23. कोण असा खोबियात गेलेला असा, कोण मनक्यात लुळा, हा, कोणाचा डायनामाच गेलेला. किती बी सांगा, हा एवढंच करायचा. किती बी सांगा, हा एवढंच करायचा. महाराज एकाचा डिस्प्ले गेलेला, सुरुवातीपासून मला बघत होता असा असा करायचा. 30 लोकांना शेवटपर्यंत काय बोलत त्याची त्यालाच माहिती. त्यात एक नग असा होता, कीर्तन सुरू झाल्यापासून फक्त असं करत होता. मी म्हणलं ओळख न पालकन लोक म्हणजे टिळक हे का येडे का काय म्हणलं? ते नुसतं असं. मी म्हणलं मला बोलावतंय वाटतं ते तरी. मी माणसं हसवली तरी, माणसं रडवली तरी, पाकिट घेऊन निघालो तरी. लय अवघड महाराज. ज्यांनी मला तारीख दिली, मी त्याला फक्त एवढंच म्हणलं. काय म्हणलं माझं? इकडे इकडे. अरे तुला नाही ज्याला तारीख दिली त्याला म्हटलं मी, तू बस खाली. मला हिथं नवर देऊ नटून लागेल. त्याला म्हणलं तू पहिला इकडे. म्हणलं ते कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणले असं करते. म्हणलं तुमच्या भागातला मोठा महात्मा दिसतोय. म्हणला महात्मा ना यो बैरा. अरे म्हणलं मग तो मान का हलावतोय? म्हणला कालच म्हातारीनं असा हाताखाली काढलाय, तो मानव पडलाय तेव्हापासून असा करतोय. म्हटले त्याचा कीर्तनाचा संबंध. असलं सांगितलं की तुम्ही म्हणणार बुवा एक नंबर. ऐका, विनोद नाही, मला एक सांगायचंय. असल्याच्या नादी लागून आयुष्याचं वाटोळं करून घेण्यापेक्षा तुमच्यासारखे प्रामाणिकपणे बाळूमामाची भक्ती करणारे भक्तांच्या समोर कीर्तन केलेलं कधी चांगलं. म्हणून तुम्ही सगळ्यांनी, महाराज
जीवनामध्ये चमत्कार एवढाच आहे आणि जीवनामध्ये चमत्काराबरोबर नमस्कारही तेवढाच आहे. कोण कोणाच्या पाया पडायला आणि कोण कोणाच्या नतमस्तक व्हायला तयार नाही. आज समाजामध्ये ज्याला त्याला वाटतंय माझ्यासारखं मोठं मीच आहे, माझ्यासारखं कोणीच नाही. लक्षात ठेवा, हे मी सांगितलं ना, धन दौलत पैसा प्रॉपर्टी काही नाही, काही नाही, काही नाही. हे अंगठ्या बिंगठ्या चैनी पिनी हे काय नाही. ज्या दिवशी भितडाला टिकून ठेवणार ना, त्या दिवशी घरातलीच माणसं अशा अंगठ्या काढणार, पटक्याने खिचत घालणार. कोणालाच काय कळत नाही. मला मी जर गेलो ना कोणाच्या मैतीला तर माझं रडणाऱ्यांवर ध्यान नसतं, अंगठ्या वाढणाऱ्यांवर ध्यान असतं. चॅप्टर लोक आहेत. माझा बाबा चांगला होता, मोकलाच केला म्हणून समजायचा त्याला. लई अवघड महाराज, कोण कोणाचं या जगामध्ये नाही 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 नाही. एक ऐका, मेल्यानंतर मला सांगा, एक काळा धागा कमरेला बांधतात. दीपक भाऊ कोणता हो? हा काय म्हणतात त्याला? कसला दोडा घोडा काय काय? असू दे असू दे, भांडणं करू नका, असू दे. हा उद्याचा टायमिंग झाला. उद्याचा टायमिंग झालेला आहे. कुणीही उद्याला आडवं जाऊ नये. सर्वांनी ज्या जागेवर आहे त्या जागेवर उभे राहायचंय. सर्वांना कळकळीची विनंती आहे. विठाला विठाला. काय चाललं होतं आपलं? कांबराचा काळा धागा. काय आमच्याकडे त्याला करगोटा म्हणतात नाही का? तुमच्याकडे काय बोरा फिरा म्हणायचं. असू दे, धागात आहे ना काळा. बस तो काळा धागा आहे. किती लाखाचा आहे तो? रुपयाचा. वा वा. 1 रुपयाचा धागा आणि म्हातारं मेलं दादा, आणि चुकून म्हाताऱ्याला बाहेर काढला आणि आंघोळीला बाहेर काढला आणि तो धागा जर तसाच राहिला तर भावकीतले लोक म्हणतात, अरे तो धागा राहिला त्याला. वा वा. काय त्याला कापा, त्याला तोडा. नाही कात्री सापडली तर वडा. मग काचतंय का दुखतंय का म्हाताऱ्याला काय होते त्याचा विचार आहे का? सांगा. विनोद बाजूला ठेवा. अरे मेल्यानंतर अंगावरचा काळा धागा सुद्धा तुमच्या आमच्या बरोबर जाणार नसेल, आयुष्यभरून बांध करून करून मुठी केलेली जागा बरोबर जाणार आहे का? हा असले नको ते व्याप करण्यापेक्षा ज्यांच्या मुळे आपण आयुष्य जगतो त्या संतांच्या चरणाचं रज आपलं होणं गरजेचं आहे. संतांच्या चरणाच्या जवळ नतमस्तक होणं गरजेचं आहे. ते का गरजेचं आहे हे पहिल्या चरणात सांगतात, ते नंतर पटवून दे. संत चरण लगता वासनेची बीज जुळणी जाय. संतांच्या चरणराजाचा स्पर्श झाला का जीवनाचा काय पालट कसा होतो ऐकायचंय तुम्हाला? ऐका. धोंडीराम नावाचा, धोंडीबा नावाचा एक ग्रहस्थ होता, सद्ग्रहस्थ होता. 18 विश्वधारित. घरी चूल कशी पेटवायची हा प्रश्न, बायका पोरं कशी जगवायची, संध्याकाळची चूल पेटवत असताना पोरांना काय काय खायला घालायचा हा प्रश्न. रोज उठून लोकांच्या दारावरती, लोकांच्या शेतावरती कामाला जावं. मिळालेला मोबदला त्यानं घरातल्या पोरांची भूक भागत नव्हती. वैताग आला आणि विचार केला काय असलं आयुष्यात जगण्यापेक्षा नसलेलं चांगलं, मरावं. विचाराला मरण्याचा. जोडीदाराला सांगितलं नाही रे जमत,
किती कष्ट केले तरी लेकरांची भूक भागत नाही, लोक पैसे देत नाहीत, कितीतरी लोकांनी पैसे उडवले. या जगात प्रामाणिक माणसं नाही राहिली रे. मरायची इच्छा झाली आता, संपवतो आयुष्य सगळं. जोडीदार सुद्धा आयुष्यात चांगला असावा, मित्र आयुष्यात चांगला असावा. विष प्यायला लावणारा मित्र नसावा. विष पिणाऱ्या माणसाला तिथून बाहेर काढून नवं आयुष्य आणि नवं चैतन्य निर्माण करून देणारा मित्र असावा. त्याने सांगावं, असला नको विचार करू रे, मी सांगतो तुला एक उपाय. त्या पलीकडच्या गावामध्ये एका डोंगरावर मेंढरं आल्या. आचारात जातीत जमल तेवढी सेवा कर रे. तिथे एक बाळू धनगर नावाचा माणूस आहे, त्याला भेट. सांगाल तुला आयुष्य कसं जगायचं ते, पण त्याला भेटल्याशिवाय माघारी येऊ नको बरं. पोटाला आग लागली होती, पोरं घरी उपाशी होती. पोटच्या पोरांची भूक भागवण्याकरता आयुष्यभर दरिद्री आयुष्य जगणाऱ्या त्या धोंडीरामानं ठरवलं, आज मात्र घरी थांबायचं नाही. तसा तळ आज या नातेपोती नगरीला मिळाला ना, तसा त्या गावामध्ये होता. मजल दर मजल मजल दर मजल करत, पायपीट करत, वाट चालत 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 त्या गावाच्या दिशेनं तो बिचारा गेला. पोचला तिथं. बराचसा भक्तवर्ग आला होता. कोण मेंढरांची सेवा करत होतं, कोण बसलं होतं, कोण मामाची सेवा करत होतं, कोण मामाच्या बाजूला आपल्या आयुष्यातली कथा सांगत होतं, मार्ग शोधत होतं, मागत होतं. गेल्यानंतर बघितलं त्यानं, काहीतरी इथं मिळेल बरं. तास 2 तास गेला. त्या 2 तासामध्ये मात्र बिचाऱ्यानं मेंढरा माऊलींची सेवा केली. गर्दी जरा कमी झाली आणि त्या बाळू नावाच्या धनगर असणाऱ्या एका माणसाच्या बाजूला जायचं सांगितलं होतं ना. गडी गेला, हात जोडलं, नतमस्तक झाला आणि सांगितली आयुष्याची कथा. मामा, 18 विश्व दारिद्र्य आहे. आठवत नाही माझ्या बायकोला मी कधी साडी घेतली. दरवर्षाला दिवाळीचा सण येतो मामा, दसऱ्याचा सण येतो मामा. लोकाच्या अंगणात खेळणारी पोरं नव्या कपड्यात बघितली की डोळ्यात पाणी येतं, पण स्वतःच्या दारात कधी रांगोळी काढून दिवाळीचा सण साजरा नाही झाला मामा. नको वाटायला लागलं आयुष्य. आज मी आलोय ना इथं, याच्यासारखं समाधान दुसरं वाटत नाही मामा. पण माझ्या जीवावर आयुष्य जगणारी माझी लेकरं बाळ पोरं घरी उपाशी आहेत. काहीतरी इलाज करा. घाबरू नकोस. ही विश्वास, हा निष्ठा, ही निष्ठा, हा विश्वास, हे असंच राहू दे. जीवनात काही कमी पडणार नाही तुला. हा शब्द या बाळू धनगराचा. रात्रभर सेवा केली, घरी नाही गेला. सेवा झाली, दुसरा दिवस उजाडला आणि मग मात्र पावलं स्वतःच्या घराकडे वळाली. ऐकताय? गावामध्ये गेला, गावातून स्वतःच्या गावात असणाऱ्या मुख्य चौकात गेला आणि मुख्य चौकातून आपल्या स्वतःच्या घराच्या दाराकडे निघाला ना, तर त्याला त्याचा रस्ता आणि त्याला त्याचं घर ओळखू आलं नाही. आयुष्यात कधी दारात दिवाळी झाली नव्हती, आयुष्यात कधी दारात रांगोळी काढली नव्हती, आयुष्यात कधी स्वतःच्या घराला दिवा लागला नव्हता. पण एका रात्रीत बाळूमामाचं दर्शन घेऊन घरी आलेला धोंडीराम त्यानं मात्र ते सगळं दृश्य बघितलं. घरात गेला, पोर आनंदानं बागडत होती, खेळत होती, बाजार भरला होता आणि विचारलं स्वतःच्या बायकोला, ए कुणाकडे गेली होतीस, कुणी दिलं हे तुला, कुठून आणलंस एवढं ऐश्वर्य? त्यावेळेस तिनं सांगावं, मी आणलं नाही हो, तुम्ही गेला काल आणि तासा 2 तासाला एक व्यक्ती आला होता, एक ब्राह्मण आला होता, त्याच्याकडे हे पोतं सगळं होतं, हे धान्याचं बाजाराचं पोतं त्याला घरात दिलं आणि घरात देऊन सांगितलं मालकानं पाठवलंय. बरं, मालकानं पाठवलं एवढं फक्त ऐकलं, पण मालकाचं नाव धोंडीराम नसून त्या मालकाचं नाव श्री संत बाळूमामा होतं हे मात्र कळालं नाही. बोला बोला बाळूमामाच्या नावानं.
एकदाच भक्त दारात गेला. प्रामाणिकपणे दारात गेलेल्या भक्ताची आर्त हाक ऐकली आणि परिणाम त्या भक्ताच्या वाट्याला आलेलं दारिद्र्य कायमचं निघून गेलं. उभा आयुष्य जगला पण परत मरणाचा विचार सुद्धा त्या व्यक्तीच्या जीवनात आला नाही. एवढी मोठी कृपा झाली कशामुळं? आयुष्यभर सेवा केल्यामुळं नाही, मग कशामुळं? फक्त संतांच्या चरणरजाचा स्पर्श झाला आणि परिणाम काय झाला? त्या दिवसापासून तो व्यक्ती बदलला आणि मरेपर्यंत फक्त आणि फक्त देवाचंच नाव घ्यायला लागला. या अभंगाच्या दुसऱ्या चरणात टाळी वाजवा की. हा एवढं चांगलं चालय तरी अशा मका 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 बाकी. अहो डीजेला फिकी पाडणारी मंडळी आहे ती. हा तुम्हाला जरा मोकळं सोडलं ना ते बरोबर अंग मोकळं कराल. मग राम नामे सुख घडोघडी वाढू लागे कधी. सुख घडोघडी वाढू लागे कधी. ज्या दिवशी तुमच्या आमच्या जीवनावर बाळूमामासारख्या संताचा आशीर्वाद होतो त्या दिवशी मात्र जीवनातलं सुख हे गगनाला पोचल्याशिवाय राहत नाही. हे सोपं आहे महाराज. एक सांगू का? मानला तर देव नाहीतर माळावरचा दगडच आहे. ज्यांनी ज्यांनी दगड मानला त्यांच्या त्यांच्या पायावर धोंडा पडला. पण ज्यांनी ज्यांनी अंतकरणापासून देवाला शरण गेली ना त्यांच्या त्यांच्या जीवनाचा कायापालट करण्याची ताकद संतश्रेष्ठ बाळूमामामध्ये लक्षात. हो हे विनोद म्हणून सांगत नाही. आज कीर्तनात बसलोय आपण, आज जवळ जवळ बसलोय, आज मांडीला मांडी लावून बसलोय, आज चिटकून बसलोय, आज मुंगीला सुद्धा जायला वाटणं एवढ्या जवळ जवळ बसलोय. सांगा बरं मला मागच्या 3 वर्षापूर्वी एवढ्या जवळ बसत होते का? नातेपुते एवढे जवळ असे
आणि असं बसल्यावर समजा एखादा माझ्यासारखा एवढ्याच केला असतं माझ्या भिंगरीगत पळाला असता, म्हणला असता झाला तो महाराज पेटलं ते कीर्तन, आपला जीव वाचवा सर सलामत तर पगडी, हाच विचार केला असता ना. एक सांगू का तुम्हाला, ज्यानं चोच दिली तो दाना तुम्ही आम्हाला देत असतो. उपाशी नाही ठेवणार कधी, लक्षात ठेवा. ऐका, अरे कोरोनाच्या काळामध्ये रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन मिळालं नाही म्हणून माणसं मिली बातम्या ऐकल्या. कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन मिळालं नाही म्हणून माणसं मिली बातम्या ऐकल्या. कोरोनाच्या काळामध्ये बेड मिळालं नाही म्हणून माणसं मिली बातम्या ऐकल्या. पण कोरोनाच्या काळात खायला मिळालं नाही म्हणून भिकारी मिळाला असं एक तरी बातम्या ऐकली का? हा नाही ना. मग ज्यानं तुम्हा आम्हाला जन्माला घातलं त्यानं तुमची आमची याची व्यवस्था केलेली आहे. मग ह्याची व्यवस्था जर केलेली असेल तर दुसऱ्याच्या ताटातलं वडून घ्यायची काय गरज? समजतंय तुम्हाला? पण लोकांचं हेच आहे, स्वतःच चांगलं करत असताना शेजारच्याच वाटुळ झालं तरी सुद्धा चालेल वय. अरे हिथं तरी खरं बोला. हीच अवस्था आहे माणसाचं. स्वतःचं मोठंपण, स्वतःच्या माणसांचं मोठंपण कधी कुणाला बघावलं नाही महाराज. आपली माणसं पुढे गेलेली कधी आपल्याला सहन झाली नाहीत. साध्या एका प्रश्नाचं उत्तर द्या मला बसलेली मंडळी. मोठ्या भावानं ट्रॅक्टर घेतल्यावर लहान्याला बरं वाटावं का खरं वाटावं? हा, परत एकदा नीट विचार करून उत्तर द्या. मी वकील आहे, मी कसाही गुतवीन. मोठ्याने ट्रॅक्टर घेतल्यावर लहान्याला बरं वाटावं का खरं वाटावं? हा, बरं वाटावं. पण खरं वाटावं कसं विचारलंय मी? बरं वाटावं पण खरं? अरे बरंही वाटावं आणि खरंही वाटावं. दुर्दैवानं बरंही वाटत नाही आणि बरं कबूल झाला इथं तुम्ही. पण खरंच आहे ना. हो, मोठ्याने ट्रॅक्टर घेतला लहाना काय म्हणतो माहिती का? अरे कशाचं काय आलंय? आईबाप त्याच्याकडे सांभाळाय होतं, त्यामुळे आईबापाचं सगळं कपाळ. तुम्हाला बी चांगलं पाठ दिसतंय की हा. घेतला भावानं बोलत नसेल तर म्हणावं, 10 वर्ष आले आम्ही एकमेकाचं तोंड बघितलं नाही. पण माझ्या भावानं ट्रॅक्टर घेतला ना, मला त्याचा अभिमान आहे, मला त्याचा स्वाभिमान आहे. तो काय म्हणतो माहिती का? कशाचं काय आलंय? हप्त्यावर घेतला असेल, वाजवाट आहे. हप्त्यावर घेतला असेल. अरे त्याला हप्त्यावर घेऊ दे, नाही तर मरू दे, त्याचा 3 महिन्यानं वडून नेऊ दे. तुझ्या बापाचा काही तोटा आहे का? पण आपल्या भावाचा चांगलं झालेला आपल्याला बघवत आला का नाही? कबूल झाला का नाही? खरंच आहे. आता एवढा जीव काढतोय, कीर्तन करतोय महाराज, बेबीच्या देठापासून वरडून तुम्हाला सांगतोय. एवढं सगळं चांगलं कीर्तन करत असताना चुकून एखादा शब्द इकडे तिकडे होऊ शकतो. माणूस आहे मी सुद्धा. बोलण्याच्या ओघामध्ये एखादं वाक्य इकडे तिकडे होऊ शकतं. आता एवढं सगळं होऊन एखादी चूक झाली तर तुम्ही काय म्हणणार माहिती आहे का? सगळं चांगलं केलं बरं का महाराजानं, पण तेवढं मात्र बोलायला नको होतं वय. हा, हेच तुमचं नडतंय सगळं. हा, पांढरा शुभ्र नेहरू घातलेला दिसत नाही, पण त्याच्यावर थोडा का होईना पण काळा डाग असला का तो आपल्याला दिसल्याशिवाय ही नजर जोपर्यंत बदलत नाही, ही दृष्टी जोपर्यंत बदलत नाही, आणि हा दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनाचं कधीच सार्थक होणार नाही. हे मात्र तुम्ही घरी घेऊन जा. नाही नुसतं असं वरवरचं देखावा. देवाला वरचं नाही चालत, देवाला फक्त दिखावा नाही चालत. देवाला लय चांगले कपडे घालून आला, खादीची कपडे घातली नाही, देव उलटत असल्याचा कार्यक्रम करतो पक्का. खरंय, तुम्ही साधे राहा. तुमचं साधं पण देवाला आवडल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा, हे सोपं नाही. कसं आहे? अरे एक शेर आहे सुंदर, आपकी नियत कितनी भी अच्छी हो. ऐका नीट, काय? आपकी नियत कितनी भी अच्छी हो, ये दुनिया आपको आपके दिखावे से जानती है. आपकी नियत कितनी भी अच्छी हो, ये दुनिया आपको आपके दिखावे से जानती है. आपका दिखावा कितना भी अच्छा हो, ये भगवान आपको आपकी नियत से ही जानता है. म्हणून येते मात्र. हा, नाही तर आमच्याकडे एक म्हण आहे, वर वर माया आणि उपाशीनीच ग आता ग बया. तुमच्याकडे पण दिसतंय हे वरवरचं देवाला चालत नाही. अंतरीची घेतो गुडी पाहे जोडी भावाची. हा थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला देवाला भावाचा देव भावाचा भुकेला. देवाला दुसरं काही चालत नाही. लक्षात ठेवा, दुसरं तुम्ही दिलं घेतलं काही देवाला चालत नाही. देवाला फक्त मोकळ्या मनापासून तुम्ही फक्त देवाला शरण जा. तुमच्या आमच्या जीवनातल्या सगळ्या अडचणी दूर करून मनातल्या इच्छा पूर्ण करण्याची ताकद त्याच्यात आहे. फक्त त्याचं एवढंच म्हणणं आहे, ह्या माझ्या भक्तानं माझ्या दरबारात येऊन टेकलं पाहिजे आणि माझ्या नावाचा भंडारा माझ्या डोक्याला कपाळाला लावला पाहिजे. दुसरं काय लागतं महाराज? काही नाही. पण लोक वाकतच नाही. तो लोकांना असं वाटतं हा 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 हा
हा मग देव करल एखाद्या दिवशी कार्यक्रम तुमचा. नाही, खरंय महाराज, पूर्वीच्या काळात मंदिरं होती पण मंदिरं जेवढी मोठी होती पण मंदिराचं दरवाज मोठं होतं का? हा अहो लहान होतं. किती बी गावातला फुगीर येऊ द्या त्यानं वाकुनच आज जायचं. आता कोट्यवधी रुपयाची मंदिरं बांधली, मंदिराचा दरवाजा ह्यो गडी जातानाच असा जातो. गडी ताट ना. मग मामा म्हणते तू ये इकडे असा झपका देतात बा. ह्यांच्या पुढं उराला वाळू चढायला चालत, इथं डोकं टेकवायचं, इथं का डोकं लावलं हे माणसात मग येड्यावणी करायला होतं. असं करायला लय डेंजर कारभार. त्यामुळे मोकळं राहायचं, मोकळ्या मनाने देवाची भक्ती करायची, देवाला आपलंसं करायचं आणि काही नाही. जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल ना तर फक्त एक करा, या हाताने अशी टाळी वाजवा आणि गोड भजन करा. चांग बोले रे चांग बोले बाळू मामा रे चांग बोले रे चांग बोले बाळू मामा रे चांग बोले बाळू मामा रे चांग बोले रे बाळू मामा रे भाव भक्तीचा भंडार उतरी, भाव भक्तीचा भंडार उतरी, तुझी कहिले करे तुझी कहिले करे चांग बदर चांग बदर चांग बरे रे चांग बरे बाळू मामा रे चांग बरे चांग बरे रे चांग बरे बाळू मामा रे चांग बरे चांग बरे रे चांग बरे बाळू मामा रे चांग बरे चांग बरे रे चांग बरे बाळू मामा रे चांग बरे. शंकर दादा गेल्या महिनाभरापासून बिचारे त्यांनी त्यांच्या व्यवसायाकडे सुद्धा लक्ष दिलं नाही आणि त्यांच्या घरादाराकडे सुद्धा लक्ष दिलं नाही. आणि 15 दिवसापेक्षा 20 दिवसापेक्षा जास्त कालावधी या कार्यक्रमाच्या नियोजनात आहेत. एक सांगू का, मोकळ्या मनानं केलेली भक्ती फळाला कशी येते. सत्य संकल्पाचा दाता नारायण हे कधी ठरतं सांगू तुम्हाला. हे 20 दिवस केलेली ही जी काही श्रद्धा आहे आणि 20 दिवस केलेले हे जे नियोजन आहे आणि 20 दिवस केलेली जी काही सेवा आहे त्या सेवेच्या फळामुळे जीवनात कधी त्या परिवाराला काही कमी पडणार नाही हे मात्र जाहीर. हा आशीर्वाद देताना मामा देऊन जाणार आहेत, लक्षात ठेवा. हे सोपं नाही आणि आज त्यांच्यामुळे एवढा मोठा योग या ठिकाणी आलाय. सुंदर नियोजन आहे. महाराष्ट्रातली नामवंत कीर्तनकार मंडळी या व्यासपीठावरती जमा करण्याचं काम, एकत्र आणण्याचं काम आणि कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडण्याचं काम या परिवारानं आणि या सगळ्या लोकांनी केलेलं आहे. आज आवर्जून ज्यांचा परिवार कार्यक्रमाला उपस्थित आहेत आमचे सचिन दादा पांढरे आज माझ्या समोर आहेत, त्यांचे पूज्य पिताश्री आज कार्यक्रमाला समोर आहेत. सहकुटुंब सहपरिवार मला वाटतं आज कार्यक्रमाला आलेला आहे. पांढरे मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांचं काम फार मोठं आहे आणि एवढं सगळं करत असताना माझे आईवडील दत्त महाराजांची भक्ती करतात, माझे आईवडील दत्ताची सेवा करतात आणि तीच सेवा या माध्यमातून माझ्या मामाची व्हावी याच्याकरता या परिवारानं आज उचललेलं आहे सगळ्यात मोठं पाऊल. लक्षात ते अन्नदान करण्याकरता सुद्धा अन्नदानम महदानम जे म्हटलं नाही ते सोपं नाही. ते कुणाच्या हातून घडत नाही. आपल्या देशातला सगळ्यात मोठा एक दानशूर व्यक्ती काही दिवसापूर्वी गेला. समाजकारणी होता मोठा. 200 पेक्षा जास्त देशांमध्ये कंपन्या होत्या आणि लाखो कर्मचारी वर्ग हाताखाली कामाला होता. त्यांचं नाव रतनजी टाटा साहेब. वयाच्या 86व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. इतका मोठा माणूस आणि नम्रपणा त्या माणसाच्या आयुष्यामध्ये किती होता तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका. एखाद्या कंपनीमध्ये व्हिजिटला गे पोरांनो ऐका रे. एखाद्या कंपनीमध्ये व्हिजिटला गेल्याच्या नंतर सगळ्या कंपनीची पाहणी केल्यानंतर स्वतः त्या कर्मचाऱ्यांबरोबर फोटो काढायला यायचे ना तर सगळ्या कर्मचाऱ्यांना पाठीमागं उभं करायचे आणि स्वतः खाली बसायचे. एका फोटोग्राफरने विचारलं होतं, टाटा साहेब प्रत्येक वेळी बघतोय सगळा कर्मचारी वर्ग तुमच्या पाठीमागं आहे आणि तुम्ही स्वतः खाली बसताय असं का?
तुम्ही मालक आहात, तुम्ही खुर्चीवर बसलं पाहिजे, सगळा कर्मचारी तुमच्या समोर खाली बसला पाहिजे. तर रतन टाटा उत्तर देतात काय, अरे हा कर्मचारी माझ्या पाठीमागं वाघासारखा उभा आहे म्हणून हा रतन टाटा निवांत खाली बसलाय. घेणाऱ्याकडून घेता आलं पाहिजे. तो नम्रपणा होता जीवनातला. आपल्याकडे 2 कामगार असलं तर आपल्याला असं वाटतं माझ्यासारखा शेट नात्यापोत्यात नाही. खरी परिस्थिती आहे म्हणा, विरोध नाही सांगत, ही वस्तुस्थिती आहे. अरे कोरोना सारख्या महामारीमध्ये बाजार कसा भरायचा हा प्रश्न तुमच्या आमच्या डोळ्यापुढे होता. पण त्याच कोरोना सारख्या महामारीमध्ये मंडळी नीट आहे का, माझा देश आर्थिक संकटात आहे म्हणून 1,500 कोटी रुपयांचा निधी भारत देशाला दान करणारा तोच तो अवलिया होता. त्याचं नाव होतं रतन टाटा. किती किती 1,500 कोटी भारत देशाला दिले. एका पत्रकारानं मुलाखतकारानं प्रश्न विचारला, देशातले श्रीमंत काय सगळे मेलेत काय, तुम्ही एकटे दान देताय, बाकीचे श्रीमंत नाहीत का? त्यावेळेस रतन टाटा स्वतः म्हणतात, मला बाकीच्या श्रीमंतांबद्दल माहित नाही, पण नीट ऐका, आज माझा देश संकटात आहे, 1,500 कोटी रुपये दिले म्हणजे मी काही उपकार नाही केले. ज्या दिवशी खरंच माझा देश अडचणीत असेल त्यावेळेस असणारी सगळी रतन टाटाची प्रॉपर्टी मी देशाकरता दान करायला तयार आहे. त्याचं नाव रतन. नुसत्या टाळ्या नका वाजू, अशा कार्यक्रमात कधीतरी 10-5 रुपये दान करत जा, कधीतरी सहकार्य करत जा. नुसतंच महाप्रसादावर तुटून नका पडत जाऊ. मी आलोय 2-4 वेळा, तिथंच लगेच मागं सरकतात, तिथंच बसतात लगेच. हा अहो तो देवाचा प्रसाद आहे, तो तर मिळणारच. पण नको त्या ठिकाणी सहज हॉटेलला गेलो तर 1000-2,000 रुपये आपण घालवणारी माणसं आहे. पण देवाच्या कार्याला 5-50 रुपये द्या. या नारदाच्या गादीवर सांगतो, उभ्या आयुष्यात तुम्हाला कधी लक्ष्मी कमी पडणार नाही. माझं वाक्य कधी सोपं नाहीये, पण तेवढं दातृत्व गुण तुमच्या आमच्यामध्ये असावं लागतो आणि तो सगळ्यांमध्ये नसतो. म्हणून सांगतो, एका सुभाषितकारानं वर्णन केलंय, शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडिता वक्ता दश सहस्रेषु दाता भवती वानवा. काय त्याचा अर्थ आहे? शतेषु जायते शूरा, 100मध्ये एखादा शूर जन्माला येईल. सहस्रेषु च पंडिता, 1000मध्ये एखादा पंडित जन्माला येईल. बरोबर का नाही? वक्ता दश सहस्रेषु, 10,000मध्ये एखादा बोलणारा वक्ता जन्माला येईल. पण दाता भवती वानवा, दान करणारी माणसं मात्र मिळण्याकरता ती हाताच्या बोटावरच मोजता येतील अशी असतात. लक्षात ठेवा, ती काही सहज सगळीकडे बघावं तिकडे मिळत नाही. तो दातृत्व गुण तुमच्यामध्ये निर्माण व्हावा एवढीच इच्छा आहे. आणि हे खरं ज्या दिवशी तुम्ही प्रामाणिकपणे कराल ना, त्यावेळेस तुमचा कंठ दाटून येईल. अंतःकरणापासून देवाला शरण जाल ना, तुमच्या हृदयामध्ये प्रेम प्रगट होईल. आणि मग नकळत देवाचं भजन करताना, नकळत मामांचं भजन करताना तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील. ते अश्रू दुःखाचे नसतील, ते आनंदाचेच असतील. हे मी नाही, हे तुकोबार आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. कंठी प्रेम दाटे भक्तिपरायण आबा या ठिकाणी कार्यक्रमाला आहेत. ज्यांनी गोड मृदंग वाजवला, आपल्या या नातेपुते नगरीचं भूषण आणि इंदापूर तालुक्याचं चक्रीवादळ मृदंग क्षेत्रातलं फार मोठं नाव विशाल दादा जाधव यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. ज्यांनी गोड गायनाची साथ केली. गेल्या 8 दिवसापासून जे फार अविरतपणे सेवा करतात, आमच्या हरिभक्तीपरायण परममित्र परमस्नेही दीपक महाराज आणि माऊली महाराज या दोघांसाठी जोरदार टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं कार्यक्रमाची रंगत तुमच्यामुळे आहे. कार्यक्रमाची शोभा आणि विशेष आकर्षण आहे हे सगळे बाल वारकरी, ज्ञानवैभव वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, माझे मोठे बंधू प्राध्यापक अमोलजी महाराज सुळसर यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील हे सगळे विद्यार्थी आहेत. त्याही सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक दर्शन. तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने जमलाय, मोठ्या संख्येने जमताय. तुमच्या सगळ्यांचं दर्शन घेतो. चुकून एखादा अपशब्द गेला असेल, कुणाला वाईट वाटलं असेल तर क्षमा करा. खरं तर ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह शूटिंग चालू आहे, यूट्यूबला जाणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये खरं तर फार कमी कालावधीमध्ये ज्यांनी चांगल्या चांगल्या चॅनलच्या यादीमध्ये स्वतःचं नाव अग्रगण्य असं आणलं, ते ओम साई क्रिएशनवाले यांच्याकरता जोरदार त्यांचे सर्व आमचे बंधुराज समोर आहेत. अजून बरेचसे मला वाटते आहेत चॅनलवाले, त्यांचंसुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांचं दर्शन घेत असताना हा मेळा आहे, या मेळ्यामध्ये चुकून एखादा अपशब्द गेला तर कुणाचं ते अंतकरण दुखवू शकतं. म्हणून शेवटी सर्वांचं मी माफी मागतो. चुकून जर एखादा अपशब्द गेला असेल तर क्षमा करा. परत एकदा सांगतो, वाईट वाटलं असेल तर मला माफ करा. कोणामुळं म्हणजे माझा काही हेतू नव्हता, पण जर बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द गेला असेल तर परत एकदा मला क्षमा करा. आता 3 वेळा माफी मागितली विशाल दादा. 3 वेळा माफी मागून सुद्धा जर तुम्हाला माफ करायचं नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे ते करा. आता मी तरी काय करू? सगळ्यांचं दर्शन घेतो आणि सगळ्यांचं दर्शन घेऊन पुन्हा एकदा सगळ्यांचं दर्शन घेऊन कार्यक्रमाचा शेवट. विठ्ठल जय महाराज देव तुकाराम